हिंदू हृदय सम्राट ज्यांना म्हटलं जातं असे देवेंद्र फडणवीस नेमकं करतायत काय? मला एक पेशवाईच्या काळातील एक उदाहरण आठवतं. त्यामध्ये आनंदीबाईंनी केलेला धळसमा तशाच पद्धतीचं काम आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करत आहेत. सध्या गृह विभागाच्या असलेल्या सचिव मनीषाताई म्हैसकर ह्या पूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य सचिव अतिरिक्त मुख्य सचिव होत्या. त्यांनी त्या काळामध्ये केलेल्या गोंधळाचा परिणाम आज राज्यातल्या प्रत्येक ठिकाणी भोगावं लागतोय. जिथं जिथं चर्चा सुरू झालेली आहे ती चर्चा फक्त एकाच विषयावर आहे की नेमकं प्रशासन चालवायचं कसं. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इतिहासामध्ये नोंद होणारे असे एक पंचरत्न आहेत. त्या पंचरत्नांना संपवण्याचं काम मनीषाताई म्हैसकर यांच्या माध्यमातून सुरू आहे. पण ते सुरू असताना मोजकी नावे आज मी मुख्यमंत्र्यांना मुद्दाम सांगणार आहे आणि त्यांचा छळ करण्याचं काम मनीषाताई म्हैसकर ह्या कसं करतायत. त्या आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आम्ही गुन्ह्याला भीत नाही. मनीषाताई, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आव्हान करतो आहोत की आम्ही कधीही कुठलंही काम चुकीचं केलेलं नाही आणि चुकीचं करणार नाही आणि या चुकीच्या कामासाठी ज्याला पनिशमेंट करायची त्याला पनिशमेंट झालीच पाहिजे. नमस्कार, मी अशोक सोनवणे. आपण पाहताय लोकमत न्यूज 20. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये फार मोठी घडामोड सध्या सुरू आहे. त्या घडामोडीचा आम्ही गेले अनेक दिवस पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करतो. परंतु महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, हिंदू हृदय सम्राट ज्यांना म्हटलं जातं असे देवेंद्र फडणवीस नेमकं करतायत काय? मला एक पेशवाईच्या काळातील एक उदाहरण आठवतं. त्यामध्ये आनंदीबाईंनी केलेला धळसमा तशाच पद्धतीचं काम आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करत आहेत. सध्या गृह विभागाच्या असलेल्या सचिव मनीषाताई म्हैसकर ह्या पूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य सचिव अतिरिक्त मुख्य सचिव होत्या. त्यांनी त्या काळामध्ये केलेल्या गोंधळाचा परिणाम आज राज्यातल्या प्रत्येक ठिकाणी भोगावं लागतोय. जिथं जिथं चर्चा सुरू झालेली आहे ती चर्चा फक्त एकाच विषयावर आहे की नेमकं प्रशासन चालवायचं कसं. देवाभाऊ प्रशासन चालवण्यामध्ये इतके सक्षम आहेत, परंतु त्या सक्षमपणाला कुठंतरी गालबोट लागण्याची शक्यता या निमित्तानं मी निर्माण करतो. देवाभाऊनं एका वाक्याची मी आठवण करून देतो, ती म्हणजे पेशवाईच्या काळामध्ये आनंदीबाईने केलेला धरा आणि मरा, तर ध आणि चा मा केलेला तेच आज मनीषाताई म्हैसकर या करत आहेत. आणि त्या करत असताना त्यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत की ते कोणते प्रश्न आहेत हे मी आता मुद्दामहून माननीय मुख्यमंत्र्यांच्या मुद्दाम कानावर घालतोय की मुख्यमंत्री साहेब, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इतिहासामध्ये नोंद होणारे असे एक पंचरत्न आहेत. त्या पंचरत्नांना संपवण्याचं काम मनीषाताई म्हैसकर यांच्या माध्यमातून सुरू आहे. पण ते सुरू असताना मला असं वाटतं की ज्या अधिकाऱ्यांनी खरोखर गैरव्यवहार केलेला आहे तो गैरव्यवहार असेल तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. त्या चौकशीमधून त्यात काय निष्पन्न होतं त्यांना पनिशमेंट झाली पाहिजे याच्याही माझं मत नाही की, परंतु की पनिशमेंटच्या नावाखाली तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करताय. कारण मला वाटतं महाराष्ट्रामध्ये असे म्हणतात, म्हणजे पूर्वी आम्ही असं म्हणायचो, जो आग्र्याचा ताजमहल उभा केला गेला आणि त्या बादशाने जो ताजमहल ज्याने उभा केला त्या ताजमहल पुन्हा दुसरं कोणी बांधू नये म्हणून त्याचे हातपाय छाटले गेले. अशा प्रकारची एक भूमिका त्या काळात त्या बादशाने राबवली होती. तोच प्रकार आज राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये सुरू आहे. 2000 साली जे सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाले त्यांचा इतिहास जर आपण पाहिला तर फार मोठा आहे, रजक आहे. हे सगळे गरिबीतून MPSCला फर्स्ट क्लास महाराष्ट्रामध्ये आलेले जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये आहे संतोष शेलार आहेत. संतोष शेलार सचिव आहेत सध्या. आणि ह्या अशा बुद्धिमान अधिकाऱ्यांच्यामध्ये जी मोजकी नावे आज मी मुख्यमंत्र्यांना मुद्दाम सांगणार आहे आणि त्यांचा छळ करण्याचं काम मनीषाताई म्हैसकर ह्या कसं करतायत. त्या आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आम्ही गुन्ह्याला भीत नाही. मनीषाताई, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आव्हान करतो आहोत की आम्ही कधीही कुठलंही काम चुकीचं केलेलं नाही आणि चुकीचं करणार नाही आणि या चुकीच्या कामासाठी ज्याला पनिशमेंट करायची त्याला पनिशमेंट झालीच पाहिजे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की ती जी पंचरत्न आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात बुद्धिमान आणि हुशार असलेले व्यक्तिमत्व आहेत. त्यामध्ये संतोष शेलार, शरद राजभोज, अतुल चव्हाण, रणजित हांडे ही मंडळी आहेत.
त्याबरोबर 2001ची जी बॅच आहे त्या बॅचमध्ये विवेक नवले आहेत की आज विवेक नवलेंच्यामुळे सार्वजनिक बांधकाम खातं डिजिटल झालेलं आहे. त्यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना पुरस्कार दिला. त्यांच्या समवेत त्यांचं प्रेझेंटेशन झालं. या सगळ्या प्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये जर विवेक नवले आहे, विलास कांबळे होते, विलास कांबळेंच्या बाबतीमध्ये देखील आपण हाच केला. शेवटचे 4 महिने त्यांना प्रमोशन दिलं, ते पण ते मॅटला गेले म्हणून आपण ते प्रमोशन दिलं गेलं. आणि विलास कांबळे देखील त्यावेळेला हे होते. त्याच्यानंतर जळगावला एक सोनार म्हणून आहेत, त्यांचा देखील असाच प्रकार आहे. आता हा सोनार कोण आहे हा नेमका मी कधी पाहिलेला देखील माणूस नाही, परंतु यातली नवले देखील मी ज्यावेळेला ते उपअभियंता असताना पुण्यामध्ये उत्तर विभागाला ते पाहिलेले आहेत. धोंडगे हे त्यावेळेला पूर्व विभाग बारामती म्हणजे पूर्व विभाग पुणे म्हणजे बारामती अजितदादा पवारांच्या मतदारसंघात काम करतो, त्यावेळेला त्यांना पाहिलेलं आहे. ही अशी मंडळी या 5 मध्ये आहेत. आता मला असं वाटतं की या सगळ्यांच्या मागे काष्ट लावण्याचा जो प्रकार मनीषाताई म्हैसकर आपण केला आहात, करत आहात आणि अजूनही करण्याचा प्रयत्न करत आहात. यामध्ये मला वाटतं अतुल चव्हाणांनी दिलेला कालचा राजीनामा हा एक बोलकं उदाहरण आहे. दुसरी गोष्ट आहे की रणजित हांडे यांच्या पाठीमागे 8 वर्षापूर्वीची जुनी एक छोटीशी केस काढून त्यांना त्या दानाला लावण्याचा प्रयत्न आपण करत आहात. आता याच्या पुढचा नंबर शरद राजभोज यांचा आहे काय असं मला चिंता वाटू लागलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात भूमिका महत्त्वाची आहे की आपण नेमकं देवेंद्र भाऊ यांना सांगताय काय. देवा भाऊ आपण एक कल्पक, एक बुद्धिमान, एक कर्तव्यदक्ष, देशाचा भावी पंतप्रधान म्हणून आपल्याकडं पाहिलं जातं. आणि अशा भावी पंतप्रधानाच्या बाबतीमध्ये जर का असं काही घडलं तर मला वाटतं की मोठा गंभीर आरोप आपल्यावरती लागू शकतो. इथल्या तमाम ओबीसी, तमाम बहुजन, तमाम दलित या सर्व समूहांनी एकदा एक विषयांतर करून जर आपल्याकडं पाहिलं की सर्वांनी आज आपल्याला देवाभाऊ म्हटलेलं आहे, एक कर्तव्यदक्ष नेता म्हटलेला आहे. या अशा लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नये. आणि मनीषाताई म्हैसकर यांनी केलेले सगळे रिपोर्ट्स हे धांदतः खोटे आहेत आणि धांदतः खोटे रिपोर्ट करून त्यामध्ये रोहिणी भालेकर आहेत. या जाणून बुजून फक्त पैसे न दिल्यामुळे, लाच न दिल्यामुळे अधिकाऱ्यांना वेठीस धरत आहेत. त्यांची चौकशी झाली पाहिजे. यापूर्वी देखील आम्ही त्याला संपत सूर्यवंशी तिथे होते, त्यांच्यावर आरोप केले आणि त्यांची बदली झाली आणि त्यांची चौकशी सुरू झाली. परंतु या सगळ्या बाबतीमध्ये मनीषाताई म्हैसकर आणि रोहिणी भालेकर यांनी जो प्रकार सुरू केलेला आहे हा त्वरित थांबवा देवा भाऊ आणि सार्वजनिक बांधकाम खाण्याची प्रतिष्ठा अबाधित राखा. आणि मनीषाताई म्हैसकर आपण देखील कुंभमेळ्याच्या सिंहस्थाच्या सनातन धर्माच्या टेंडरमध्ये केलेला घोटाळा हिंदू धर्म आणि सनातन धर्म आपल्याला केव्हाही माफ करणार नाही याची निश्चित आम्ही तर न्यायालयात जाणारच आहोत. आणि तुम्हाला आमच्यावर किती गुन्हे दाखल करायचे आपण करू शकता, परंतु जो न्याय आहे, जी सच्चाई आहे, सच कभी झूठा नहीं होता. आणि जी माणसं बोलतात ती बोलणारी माणसं कधी संपत नसतात. आणि या सर्व अधिकाऱ्यांना संपवण्याचं षडयंत्र मनीषाताई म्हैसकर आपण करताय. देवाभाऊ आपण या मनीषाताई म्हैसकर यांच्यापासून सावध राहावे एवढीच माफक अपेक्षा जनतेच्या वतीनं सरकारला करतो. आणि मला वाटतं मी एक हिंदू धर्माचा कार्यकर्ता आहे आणि हिंदू धर्माच्या कार्यकर्त्यांनी दिलेली सनातन धर्म मानणारा माणूस मी आहे. आणि माझी कळकळीची विनंती आहे की मनीषाताई म्हैसकर देवाभाऊंना संपवण्याचं राजकारण करू नका. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय भीम.